पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे गावात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। यामुळे नदीकाठ आणि ओढ्याकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे गावकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। रात्री 1 वाजता झालेल्या जोरदार पावसामुळे दादेगावच्या अनेक घरांमध्ये जे आहे ते पाणी शिरलं होतं। मी त्यातीलच एका घरामध्ये या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर हे संपूर्ण घरामध्ये जे आहे ते पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं होतं। आज सकाळपासून जर पाहिलं गेलं त्या घरातून जे आहे ते पाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र या ज्या आहेत ह्या धान्याच्या कोठ्या आहे यामध्ये देखील संपूर्ण पाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। सध्या जर पाहिलं गेलं तर संपूर्ण घरामध्ये जे आहे ते ओल्लं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण साहित्य जे आहेत ते यामध्ये असल्याचे पाहायला मिळतं ना। सकाळपासून या ठिकाणचं पाणी जे आहे ते काढण्यात आलेलं आहे। तब्बल घरामध्ये गुडघे एवढं पाणी जे आहे ते या ठिकाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे आता या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांची ऐनवेळी जी आहे ती मोठी फरफड या ठिकाणी झाल्याची आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यामुळे अनेक नागरिकांना जे आहे ते मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागला होता। या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर त्यांच्या घरातील साहित्य आहेत आणि संपूर्ण पाण्यामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर हे संपूर्ण त्यांचे संसाररूपी जे साहित्य आहे ते हे संपूर्ण साहित्य आहे, हे जर पाहिलं तर संपूर्ण पाण्यामध्ये गेले होते आणि हेच जे आहे ते तसेच असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे घरामध्ये मोठं पाणी जे आहे ते या ठिकाणी साचल्याचं पाहायला मिळत होतं। त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणच्या नागरिकांचं झालेलं आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर ज्या रस्त्यालगतच्या आणि वड्यालगतचे घर आहेत त्या घरांमध्ये संपूर्ण नुकसान झालं होतं। त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी तात्काळ आर्थिक मदत करावी आणि त्याचबरोबर जे नुकसान झालेलं आहे त्याची देखील भरपाई मिळावी अशी मागणी आता या ठिकाणचे शेतकरी आणि गावकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे। दादेगावतून विजय चिडे, जय महाराष्ट्र।